प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्यानं सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवणारं सहकार पॅनल आणि चौथ्यांदा चेअरमन पदाचा बहुमान मिळवणारे डॉक्टर सुरेश बाबा भोसले सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकांचा संघर्षमय इतिहास पाहता हा विजय सहजासहजी मिळालेला नाही। प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला, विविध दावे प्रतिदावे झाले, मात्र अखेर सभासदांनी आपला कौल स्पष्टपणे नोंदवत कारखान्याची आर्थिक स्थिरता, आधुनिकीकरण आणि भविष्यातील विकासाला पसंती दिली। निकालाच्या आधीच काही ठिकाणी झळकलेल्या परमनंट चेअरमनच्या बॅनरांवर सभासदांनी जणू शिक्कामोर्तब केलं, पण या विजयामागं नेमकं कोणतं गणित काम करत होतं? काय होता या यशाचा खरा पाया? राजकीय पाठबळ, कार्यकर्त्यांची एकजूट आणि नियोजनबद्ध रणनीती यांची नक्कीच भूमिका होती। मात्र या सर्वांपलीकडे जाऊन एक नाव सातत्यानं पुढे येतं, ते म्हणजे डॉक्टर सुरेश बाबा भोसले। अडचणीत सापडलेल्या कारखान्याला नवसंजीवनी देण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं। शांत, संयमी आणि मितभाषी नेतृत्व, प्रशासनावरील पकड, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास या गुणांमुळे त्यांनी सभासदांचा विश्वास संपादन केला। त्यामुळेच सभासदांनी पुन्हा एकदा विक्रमी मतांनी त्यांच्याकडे कारखान्याचं नेतृत्व सोपवलं। कारखान्यात स्थैर्य निर्माण करणं, निर्णयक्षम नेतृत्व देणं आणि विकासाचा मार्ग कायम ठेवणं या बाबी सभासदांनी महत्त्वाच्या मानल्या। निकालानंतर सभासदांच्या चेहऱ्यावरील समाधानही याच गोष्टींची साक्ष देत होतं। यापूर्वी गटबाजीच्या राजकारणाचा फटका सहकार पॅनलला बसला होता, मात्र यावेळी व्यापक समन्वय आणि सर्वसमावेशक राजकारणाची रणनीती यशस्वी ठरल्याचं चित्र दिसलं। त्यातून सभासदांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचला। दुसरीकडे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रचाराच्या मैदानात सक्रिय भूमिका बजावत युवकांना संघटित केलं आणि प्रचार मोहिमेला वेग दिला। त्यांच्या सभांनी निवडणुकीच्या वातावरणात वेगळी ऊर्जा निर्माण केली। एकूणच या निवडणुकीत रणनीती, मीडिया, जनसंपर्क यात मायक्रो प्लॅनिंग दिसून आलं, ते युवा नेते विनायक बाबा यांच्यामुळं। या संपूर्ण यशस्वी लढ्यात बॅकबोन म्हणून विनायक बाबांनी बजावलेली भूमिकाही विजयासाठी निर्णायक ठरली। एकीकडे कामगिरी आणि नेतृत्वाच्या बळावर विश्वास मिळवणारे डॉक्टर सुरेश बाबा भोसले, तर दुसरीकडे प्रचाराच्या आघाडीवर सक्रिय भूमिका निभावणारे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, या दोन्ही घटकांचा समन्वय हाच या विक्रमी विजयामागील एक्स फॅक्टर असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, गेम चेंजर।